शेतकरी मित्रांनो, नमोचा 6वा हप्ता अद्याप वितरण नव्हता झाला. त्यामुळे शेतकरी चिंतित होते व मागील व्हिडिओ पाहून शेतकऱ्यांना असे वाटत होते की शेतकरी योजना ही बंद झाली. पण शेतकरी मित्रांनो, बंद नाही झालेली. एक अडचण आली, त्यामुळे तुम्हाला नमोचा हप्ता पुढे ढकलण्यात आला व आतापर्यंत मिळाला नाही. तर संपूर्ण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. पण शेतकरी मित्रांनो, त्याआधी नवीन असेल तर शेतकरी का नंबर 1 चॅनल सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की जे काही आपल्याला सांगण्यात आले होते की 23 मार्चच्या आधी तुम्हाला नमोचा 6वा हप्ता वितरण होईल. पण त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, बँकिंग अडचण आली. तुमचे ऑनलाईन जे काही सेवा सुरू होते त्यामध्ये बँकिंग अडचण आल्यामुळे तुम्हाला डीबीटीद्वारे जे काही तुम्हाला नमोचे 2-2 हजार रुपये तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार होते, ते जमा नाही झाले. व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा गोंधळ झाला होता. कारण की जे शेतकऱ्यांना मागील काही हप्ते मिळाले नव्हते, ते पण या नमोच्या 6व्या हप्त्यासंग मागील जे काही हप्ते वितरण व्हायचे राहिले होते ते पण मिळणार होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा जे काही पैशामध्ये गोंधळ झाला, त्यामुळे बँकिंग व्यवस्थेमध्ये थोडीशी अडचण आल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे वितरण नाही झाले. पण शेतकरी मित्रांनो, आता आज पहाटपासून पैसे वितरण होण्यास सुरू झालेले. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर मेसेज आलेले आहेत, SMS आलेले आहेत व खात्यावर पैसे पण जमा झालेले आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले असतील त्यांनी कमेंटला ओके लिहायचं आहे आणि ज्यांच्या खात्यावर पैसे जमा नाही झाले त्यांनी नाही लिहायचं आहे. लवकरात लवकर तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. पण आता शेतकरी मित्रांनो, समजात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचे पैसे जमाच नाही होणार हे पाहून घ्या. म्हणजे की त्यांची हे जे काही 6वा हप्ता आहे तो जमाच नाही होणार ते पाहून घ्या. त्यासाठी कोणकोणती पात्रता लागते. तर शेतकरी मित्रांनो, समजात पहिली पात्रता आहे ती म्हणजे की तुमची बँकिंगला आधार कार्ड ऑनलाईन जोडलेले पाहिजे. म्हणजे की बँकला आधार कार्ड संलग्न पाहिजे. ज्या बँक खात्याला आधार कार्ड संलग्न असतात आणि ज्या बँक खात्यामध्ये तुमचा नमोचा आपला PM किसानचा 19वा हप्ता आलता, त्याच बँकेखाली नमोचा 6वा हप्ता मिळेल. व त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा म्हणजे की तुमचा जरी नमोचा 5वा किंवा 4था किंवा 3रा हा हप्ता आला नसेल, तो पण या हप्त्यासंग येणार आहे. म्हणजे की तुम्हाला हा हप्ता 2,000चा येऊ शकतो, 4,000चा येऊ शकतो, 6,000चा येऊ शकतो किंवा डबल 8,000चा येऊ शकतो. कारण की मागील थकीत हप्ते पण तुम्हाला या संघ मिळणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरी मोठी अडचण म्हणजे की बऱ्याचशा शेतकऱ्यांची KYC पूर्ण नसल्यामुळे नमोचा 5वा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी खूप चिंतित होते. पण शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आता नमोचा 6वा हप्ता जर पाहिजे असेल तर KYC कंप्लीट पाहिजे. जर KYC पूर्ण असेल तर तुम्हाला नमोचा 6वा हप्ता मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसरी मोठी बातमी म्हणजे की तुम्ही ज्या बँकेत तुम्हाला इथून मागे पैसे मिळालेत त्या बँकला जे काही तुम्ही आधार कार्ड संलग्न केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथून मागे SMS आलेले आहेत. पण या नमोच्या हप्त्याचे जर तुम्हाला SMS नाही आला तर तुम्ही पुन्हा एकदा बँकेत जाऊन चेक करा. कारण की काही शेतकऱ्यांना SMS पडत नाहीत, त्यांच्या खात्यावर पैसे पडत आहेत पण SMS पडत नसल्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुमची कोणतीही अडचण असेल ती दुरुस्त केली नसेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही. तर नमोचा 6वा हप्ता काल म्हणजे की आज पहाटपासून वितरण होण्यास सुरू डबल करण्यात आलेलं आहे. भरपूर शेतकऱ्यांना मेसेज आले आहेत, भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत. पण असे काही शेतकरी की त्यांना अद्याप आले नसतात तर त्यांनी कमेंटमध्ये नाही लिहायचे, ज्यांना आले त्यांना आले म्हणून ओके लिहायचं आहे. तर अशा प्रकारची माहिती होती. आज किंवा उद्या सायंकाळपर्यंत तुम्हाला उर्वरित पैसे जे काही बाकी आहेत ते मिळून जातील. भेटूया नेक्स्ट शोमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.